नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण ग्रुप डी या पदासाठी आपण अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण रेग्युलरली आपण सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या सीबीटी परीक्षेमध्ये जे काही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तुम्हाला त्यामध्ये विचारली जाणारे असे सर्व काही प्रश्न आपण पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेली आहे। तेथून तुम्ही संपूर्ण काही आरआरबीचे जे काही ग्रुप डी पोस्टसाठी आपले स्पेशल व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या। आणि हे संपूर्ण काही प्रश्न मराठी भाषेमधून असणारे आहेत आणि तुमची येणारी जी आरआरबी ग्रुप डी ची एक्झाम आहे ती देखील मराठी भाषेमधूनच तुम्हाला देता येणारी आहे। त्यामुळे जेवढे काही विद्यार्थी आता महाराष्ट्रामधून प्रिपेअर करत असतील ग्रुप डी साठी त्यांना आता घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण का आपण त्यांना परिपूर्ण 100% अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। तर पाहू आपण आपल्याच्या या भाग 5 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न पहिला, कोणत्या भारतीय शहराचे उपनगर रेल्वे नेटवर्क सर्वात जास्त गर्दी असलेलं आहे? तर कोणत्या भारतीय शहराचे उपनगर? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई। तर मुंबई हे जे शहर असं आहे की सर्वात जास्त गर्दी असलेलं रेल्वे नेटवर्कमध्ये असलेलं शहरांचं उपनगर आहे। ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा असा आहे आपला, भारतीय रेल्वेची पहिले विद्युत चालित गाडी कोणत्या जे की मार्गावर धावली? तर विद्युत चालित गाडी कोणत्या मार्गावर धावली भारतीय रेल्वेची पहिली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई ते कुर्ला या जे आहे मार्गावर धावलेली आहे पहिली विद्युत चालित गाडी। तर कधी धावली असं जर तुम्हाला विचारण्यात आलं तर ते आहे 3 फेब्रुवारी 1925 साली। 3 फेब्रुवारी 1925 साली मुंबईमधील व्हिक्टोरिया, जे आपण आता CSMT त्याला म्हणतो, तर CSMT पासून ते कुर्लापर्यंत जी आहे पहिली विद्युत चालित गाडी धावलेली आहे भारतीय रेल्वेची। तर हा एक सर्वात IMP प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या ग्रुप डी च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला पण जाऊ शकतो। तर हे प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, या अनुषंगाने तुम्ही पाहत चला, कारण का तुम्हाला ते आठवणीमध्ये राहतील आणि परीक्षेमध्ये याचा मिळता जुळता जरी प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर अचूक पद्धतीने निवडू शकता। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न तिसरा आपला, भारतीय रेल्वेने कोणत्या गाडीला ट्रेन 18 या नावाने ओळखले जात होते? जे की भारतीय रेल्वेमध्ये कोणत्या गाडीला? तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की वंदे भारत एक्सप्रेस। जे सध्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे तिला जे आहे पूर्वी ट्रेन 18 या नावाने जे आहे ते ओळखलं जात होतं। तर हा एक सर्वात विशेष प्रश्न आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमधला, कारण का जेवढे काही ओल्ड नाव आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण का रेल्वेच्या एक्झाममध्ये आतापर्यंत विशेषतः रेल्वेविषयी जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेली होती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला आपण अनालिसिस केले तर त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतात, कारण का आपण लेटरचा अभ्यास करतो पण आपला पूर्वीचं माहिती नसतं, त्यामुळे त्या ठिकाणी आपले मार्क चुकत असतात। पण आपल्याला त्याचा इतिहास देखील माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे। परंतु आपल्या सिरीज मार्फत तुम्हाला आपण सर्वच काही कव्हर करून देणार आहोत आणि जे आपण तुम्हाला स्टडी मटेरियल देणार आहोत त्याचा जर तुम्ही 100% मन लावून अभ्यास केला तर मित्रांनो खात्रीशीर तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता। त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की आपला प्रश्न पुढचा असा आहे, जो की प्रश्न चौथा, ड्युरंड लाईन ही खालीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमा आहे? तर कोणत्या 2 देशामधील सीमा आहे ही ड्युरंड लाईन? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशामधील सीमा आहे। ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा आरआरबी ग्रुप डीचा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे। आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व जीके करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, ज्यामध्ये आरआरबी ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई बुक, त्यासोबत तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिससाठी
टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. परिपूर्ण ग्रुप डी चे अतिसंभव प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणारी असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे. तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता. आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. तर ज्यांना कोणाला आरआरबी ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या आरआरबी ग्रुप डी ची पोस्ट काढायची आहे तर त्यांनी नक्की आपलं 100% स्टडी मटेरियल रेफर करावं, कारण का त्यामध्ये आम्ही तुमचा जो अभ्यासक्रम आहे आरआरबी ग्रुप डी चा मराठी भाषेमधून प्रथमतःच उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ईबुक द्वारे नोट्स मिळतील. तर टेस्ट सिरीज मार्फत तुमची 100% तयारी या ठिकाणी होणारी आहे. ज्यांना कोणाला नोट्स हवे असतील किंवा टेस्ट सिरीज हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे किंवा तुम्हाला जो हा स्क्रीनवर नंबर दिसत आहे यावर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून देखील आरआरबी ग्रुप डी चे तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज व नोट्स घेऊ शकता. सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्हाला सर्व ते अतिशय जलद गतीने व लवकरात लवकर ते अवेलेबल करून देण्यात येणार असेल. ज्यांना कोणाला चांगली तयारी करायची आहे आतापासूनच, ज्यांना ग्रुप डी मधली ही पोस्ट काढायची आहे त्यांनी चांगल्या तयारीला लागा व योग्य त्या मार्गदर्शनाखाली तुम्ही लागा. तुम्ही 100% ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 5वा, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की युवराज सिंग यांचं जे आहे थोडक्यात आत्मचारित्र्य आहे. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे, वेवल योजना केव्हा भारतात आली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1945 साली जी थोडक्यामध्ये वेवल योजना जी आहे थोडक्यात भारतात आलेली आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, ताशकंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? ताशकंद कराराच्या वेळेस तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की लाल बहादूर शास्त्री हे जे आहे ताशकंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान होते. तर कधी झाला हा ताशकंद करार? तर तो आहे 1996 साली जो आहे थोडक्यामध्ये हा ताशकंद करार झालेला आहे. तर ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर अनेक विद्यार्थी जे आहे जे की मराठी भाषेमधून नोट्स नाहीत किंवा त्यांना ई बुक्स नाहीत, स्टडी मटेरियल नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करता येत नाही, परंतु आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. जो आरआरबी ग्रुप डी चा 100% अभ्यासक्रम आहे तो आपण आपल्या ई बुक मध्ये तुम्हाला दिलेला आहे. जो तुम्ही आपल्या ई बुकचं वाचन प्लस तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजचा रोजचा सोडावा तुम्ही सोडवलात तर 100% मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. त्यामुळे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ते नक्की रेफर करा. त्यानंतर प्रश्न 8वा, नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की पटियाला या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न 9 आपला, वंगबंधू कोणाला म्हणतात? तर वंगबंधू म्हणून तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की शेख मुजबिर रहमान यांना जे आहे वंगबंधू म्हणून थोडक्यात ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, पहिली सार्क परिषद कोठे भरली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ढाका या ठिकाणी पहिली सार्क परिषद भरली होती. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी जे की हजर होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दुसऱ्या गोलमेज परिषदेला जे आहे थोडक्यामध्ये महात्मा गांधी हजर होते. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, भांदलवाडी तलाव कोणत्या धरणाचे मोठे जलाशय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उजनी जलाशयाचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 13वा असा आहे पुढचा, भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळला गेलेला शेवटचा विश्वकप सामना कोणत्या शहरात झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई या शहरामध्ये झाला. त्यानंतर 14वा प्रश्न, गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महाराष्ट्र हे राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा, रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात? रौप्य महोत्सवी वर्षाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 25 वर्ष पूर्ण होतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 16वा प्रश्न आहे,
पंचायत समितीला आसाममध्ये काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की आंचलिक पंचायत असं जे आहे पंचायत समितीला आसाममध्ये म्हटलं जातं. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या भाग 5 मधले टॉप आपण 16 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण RRB ग्रुप डी साठी रेग्युलरली व्हिडिओज मार्फत आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रश्न आवडत असतील तर लाईक करत चला आणि जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगत चला. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना RRB ग्रुप डी साठी असलेलं सर्व आपलं सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारून देखील समाधान करून घेऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.